संत समागमे धावी आवडी घावी धडे परमात्माचे नाशिवंत देह जाणार सगळा विषय मधुगाळ धार तुकामणी हलवी कवारे नका डोळे धरभर मे राहो नाशिवंत देह जाणार सगळा विषय मधुगाळ सावधान मनोजव मार्ग वेदम जितेंद्रिय बुद्धिमतावर श्रमात आत्ममानरि गोक्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्माराय महिषाय नित्यशुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमो शिवाय शरबिंदु समाकाय परब्रह्म स्वरूपिणी वासरास विठ्ठल सरस्वती नमस्तुभ्यं आता गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वरा राखा जे कीर्तने वहिवासित लोकात याची अचरणे नमरगा देने धर्म जिंकविलाची बळी दान समाजी नवारी का उतरण दयाची आकुळी दया छत्रपतीची चरण कमळे नमरगा पदती सब ब्रह्म केतो तुझा प्रभयात सुतो नारद जाणा दिगजो दयाची आचरणे नमरगा करोणी विरोणी चरण ठेवे तो माता परिसावी विनंती माझी पंढरी नाथा महायोग विडतडे भीमरत्न वरमुडे गदा सुमंत्र नमागत्य दृष्ट नमानंद करतम प्रब्रह्मलिंगम भजे पांडुरंग
पांडुरंगा करू प्रथम नावना दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपा धान्य कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकाद यांची केली स्मरणा पैस कळवितेचे अधिकरण त्यांचे होत श्री चरण श्री गुरुचे नमस्कार आता याचित वादून तलावर येणाऱ्या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आपलं देह अखंड झिजवणारे जगतवंदन जगद्गुरु तुकोबार आहे बहुतेकांच्या परिचयाचा सगळ्यांच्याच पाठांतरातला मानवी देहाला उपदेश करणारा तुकोबारायचा अभंग आहे तुकोबारायचे अनेक अभंग आहेत महाराज काही स्वतःशी बोलणारे आहेत काही जगाशी बोलणारे आहेत काही हिताशी बोलणारे आहेत काही भगवान परमात्माचं वर्णन करणारे काही भगवान परमात्माकडे मागणी करणारे काही रूपक आहेत काही नाट आहेत काही आंधळा आहे काही पांगुळ आहे अनेक प्रकारचे अभंग आहेत हा जो अभंग आहे तुकोबारायचा मानवी देहाला केलेला उपदेश आहे वारंवारी संप्रदायामध्ये ज्ञानाचं खातं गौरी ज्ञानोबारायने सांभाळावं वैराग्याचं खातं जगद्वंदनी जगद्गुरु तुकोबारायने सांभाळावं भक्ती प्रेमाचं खातं नामदेव महाराजांनी सांभाळावं गुरु शिष्याचं खातं निळोबा महाराजांनी सांभाळावं काशत्वाचं खातं बजरंगबली मारुतरायांनी सांभाळावं काशीचं खातं संत जनाबाईला सांभाळावं पतिव्रतेचं व्रत रात्रीच्या अनुसया मांद्याला सांभाळावं पती सेवेचं व्रत सीतामाईला सांभाळावं माऊली ज्ञानोबारायासारखा ज्ञानी नाही तुकोबारायासारखा वैराग्यवान नाही प्रेम म्हटलं तर माता पतिव्रता म्हणतं सीताचाच म्हणतं शास्त्र म्हणतं गीता महाराज 3 टप्पे कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी पहिलं 3 प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे तुम्हाला जगात सगळे प्रेम करतील पण वरपांगी करतील आई केल्यासारखं जगात कोणी आमच्यावर प्रेम करणारा माणूस अजून जन्माला आला नाही महाराज तुकोबाराय म्हणतात आईसी कळवळ्याची जाती आईसी कळवळ्याची जाती आईसी कळवळ्याची जाती आईसी कळवळ्याची जाती तरी लाभावीन प्रीती लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त मी नेहमी जागी सांगणार प्रकाशावर 1.25 लाख 1.5 लाख खर्च करून इंदोर करणार मला फक्त 25,000 द्या म्हणलो त्याच्या पलीकडचा कार्यक्रम करतो प्रेम म्हणलं तर माता आणि पतिव्रता म्हणतं शिदा महाराज लक्ष देऊ नाही का या माईनं जगाच्या मालकाकडे कधी सुखली सांगितलं नाही कधी दुःखली सांगितलं नाही कबीरदास सांगतात मां सीता ने भगवान परमात्मा प्रभु रामचंद्र के सामने कभी दुखी की फरियाद नहीं की और कभी सुख की याद नहीं की उसका नाम पतिव्रता है
पतीची माता अनुसरोणी पतिव्रता तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सताय का माई बापानो शांडवीरा नावाची एक मागे महान पतिव्रता होऊन गेली महाराज. कारण सूर्य उदयाला आला तर पुष्पवती नवरा मरणार. सूर्याला थांबवण्याची ताकद त्या पतिव्रता माऊलीमध्ये आहे महाराज. एवढा बघा त्याचा भावानं बघा त्याचा देव महिना महिना कीर्तन करीत फिरणारे कधी नवरा जेवाय नाही. वारीत साठी 2-2 महिने नवरा उपवासी करा. त्याला का पतिव्रता म्हणले का? एकच फळ आहे त्याचं नाव धोलपण दादासाहेबाचं फळ. त्या फळात काय घेऊन थांबता येणार नाही आणि कीर्तनाला थांबायची ताकद नाही महाराज. पंढरपुरामध्ये जावा. आज तुम्हाला बघायचं आहे तर बघा. तुला एका वारकऱ्याला मोकत गत आहे महाराज गाथा. ते जर फळ कुणाचं आहे तर धोलपण दादासाहेबाचं फळ आहे महाराज. काय महाराज कोणी उठलं की सुटलं पेनला घेणं खंदील लावून घेणं नाही. त्याच्या खिशाला 3-3 पेन महाराज. आज मला माय आहे आज मला लेख आहे. मी कुणाचं विषय काढत नाही. लक्ष देऊन आहे का महाराज. महिलेला 1 महिन्याला 3 दिवस बाहेर बसावं लागतं. हे देवानं दिलेलं वरदान आहे. स्वयंपाक करता येणार देवपूजा करता येणार. हे 2-2 महिने कीर्तन करत चालले. ऐकणारे मी अबळत कसले निघाले महाराज काय सांगावं. अहो एक महाराजाला 2-2 महिने कीर्तन आहेत महाराज काय सांगावं. मग पुण्या दिवशी त्यांची अहो शोकांतिका आहे. हे दुर्दैव आहे महाराज. कारण हे काशीने बघवायची गोष्ट आहे. आज लक्ष देऊन आहे का महान पतिव्रता 13.5 वर्ष उशाला दगड घेऊन झोपल्या त्या आईनं. त्यांचं नाव सीता आहे. आणि त्या सीतेनं कधी रामाला दुःख हे सांगितलं नाही कधी सुख हे सांगितलं नाही. त्यांचं नाव पतिव्रता आहे महाराज. त्यांचं नाव पतिव्रता आहे. पहिला प्रश्न प्रेम म्हणलं तर माता. दुसरा प्रश्न पतिव्रता म्हणलं तर सीता. तर तिसरा प्रश्न डोक्यात ठेवून घ्या. तर शास्त्र म्हणलं तर गीता. जगात तुमच्याकडे टीव्ही आहे तुमच्याकडे मोबाईल आहे तुमच्याकडे एलईडी आहे तुमच्याकडे आयफोन आहे पण घरात गीता नाही आणि गाता नाही. ही शोकांतिक आहे महाराज. गीता करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीतेनं माणसाला जगावं कसं हे सांगितलं. शेवटचा प्रश्न आहे महाराज. श्रीमद भागवतांनी माणसाला मारावं कसं हे सांगितलं. गीता का ठेवावं महाराज घरामध्ये. सत्वर उच्चारे बिंबला उद्धवाला दला कृष्णदाता.
त्या गीतेचा गोषवाराही जर पोराच्या डोक्यावर पडला, पोराच्या केसाचं वळण बदलत नाही, पण डोक्यातले विचार बदलल्याशिवाय राहत नाही. फक्त गोषवारा घरात गाता ठेवा, त्या गात्याच्या अभंगाची सावली जर त्या पोराच्या डोक्यावर पडली महाराज, तर डोक्यातले विचार बदलल्याशिवाय राहत नाही. पण आम्हाला चांगलं आवडत नाही आणि वंगला आमच्यापासून सुटत नाही महाराज. काय ताकद आहे त्या गीतेची. अहो गीता भारतात आहे, हडामहत्व नाही महाराज. ज्या वेळेस स्वामी विवेकानंदाने एक ग्रंथ शिकागो मध्ये घेऊन गेलं आणि त्या शिकागो मधल्या लोकांना आमच्या ग्रंथ देशाचा म्हणून सगळ्या देशाच्या खाली ठेवून टाकून दिलं महाराज. आणि सगळ्या देशाचे ग्रंथ ठेवण्यात आले. ठेवण्यात आल्यानंतर सगळ्यांचं बोलणं संपलं. शेवटी स्वामी विवेकानंदाची बारी आली. स्वामी विवेकानंदाला सांगितलं, फक्त तुम्ही 3 मिनिट बोला. काय देशाची संस्कृती आहे महाराज. आम्ही नाही जपणार तर का परक्याने जपणार का? आम्ही जपावं लागतो आमच्या देशाची संस्कृती. म्हणून भारताला भारत माता हे नाव आले. स्वामी विवेकानंदाची बाई आली. स्वामी विवेकानंद उठले, माईकच्या जवळ आले. पहिला शब्द स्वामी विवेकानंदाचा. महाराज तुम्हाला मराठीत सांगा म्हणलं तर मराठीत सांगतो, इंग्लिश मध्ये सांगा म्हणलं तर इंग्लिश मध्ये सांगतो, नाहीतर कन्नडात सांगा म्हणलं तर कन्नडात सांगतो. याको मध्यानाला तर हेळती सोद्याना. महाराज कन्नडात सांगू काय? अहो लक्ष देऊन आहे का महाराज? स्वामी विवेकानंदाला जे धर्मपंडित त्या ठिकाणी जमा झाले होते, त्याला पहिला शब्द वापरला ब्रदर अँड सिस्टर. आल्याने लोक म्हणावं लेडीज अँड जेंटलमॅन. महाराज काय ताकद आहे. स्वामी विवेकानंदाचं प्रतीक होतं, ब्रह्मचार्याची ताकद होती. स्वामी विवेकानंदाचे ओठ लाल होते महाराज, याला ब्रह्मचार्याची ताकद म्हणतात. आणि त्यांनी एक शब्द वापरा, ब्रदर अँड सिस्टर जस्ट नाउ ऑन द टेबल हियर इज नो मत बाई इंडियन घेता इज डाउनवर्ड. आय एम फुलिंग आउटसाइड ऑफ इन द गोइंग इन द वेस्ट. माझ्या देशाचा जर ग्रंथ काढलो तर तुमच्या देशाचे सगळे ग्रंथ खाली पडतात आणि मातीमध्ये मिसळतात. माझ्या देशाचा ग्रंथ म्हणलं तर त्या जगाचा फाउंडेशन आहे, त्या जगाचं बेसमेंट आहे. आणि जगाच्या बेसमेंटावर महाराज माझा सगळ्यात खाली बसलेला माझा भारत आहे. म्हणून या भारताला नाव आहे मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव. हिंदू सीता हमारा हम बुलबुले इसके, ये गल सीता हमारा डाल डाल पर सोने की चिड़िया करके बसेगा. देशाबद्दल अभिमान ठेवा, आई वडिलांबद्दल अभिमान ठेवा, जन्माला तुम्हाला जन्माला घातले त्याच्याबद्दल अभिमान ठेवा. पहिला प्रश्न सांगितलं तुम्हाला मी आईबद्दल, दुसरा प्रश्न सांगितलं पतिव्रतेबद्दल आणि तिसरा प्रश्न सांगितलं देशाबद्दल. 30 प्रश्न जर तुमच्या घरला गेले महाराज, आज मी केलेलं कीर्तन सफल झालं आणि हेच विचार तुमच्या डोक्यामध्ये बिंबवा. म्हणून तुकोबरा अभंगाच्या पहिल्या
अभंगाच्या पहिल्या चरणात जगतवंदने जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, क्षणोक्षण हाची करावा विचार करावया फार भव सिंधू. आई लक्ष देऊन ऐका. आमच्या जीवनामधला